पट्टी नाही तुझ्याकडे? पट्टी आहे का नाही? नाहीये. म्हणून तू 10 रुपयाच्या नोटनी लाईन मारतो का, रेषा मारतो का? मग नाही काय नाही. आता आपण बघितलं की नाही रे? काहीतरी नाव लिहित होता. अरे ते पाड्यानं सांगितलं ना मी त्याला रेषा मारून, तर ते त्याने लिहिलं. त्याने काय केलं, रेषा मारल्या आणि तो करत होता, पण त्याचं लक्ष माझ्याकडे गेलं. त्याला कळलं का मला काय लिहिलं बघू दे. नोटवर लिहित होता का? बघू दे. नोट काढत होतं का? बघू दे. मला वाटलं की रेषा मारतोय. बघू दे काय लिहित होता. पाडे लिहून झाले का तुझे? बघू दे. होई बघा, त्याचा दिलेलं काम पूर्ण झालं आणि मग त्याने काहीतरी वेगळं सुरू केलं. बघू दे. नोट पण आण, पाडे पण आण आणि इकडे आणि काय काढलं ते पण आण. मी तेच म्हटलं, सगळे मुलं एवढं छान बसलेत दिलेलं काम करत आणि हा मला वाटलेला पट्टी नाही म्हणून हा नोटेने रेषा मारतो की काय. पण त्याने त्याचं काम पूर्ण केलंय आणि मग पट्टीने मस्त पट्टी आहे त्याच्याकडे, म्हणजे त्याने रेषा मारून पाडे लिहिलेत, दिनांक वगैरे पण टाकले त्याने. आणि दिनांक टाकलेत पण वरती टोपी नाही दिली अक्षराला, बिगर टोपीचंच ठेवलं ना. नोट काढायला लागला. आणि कुठे नोट बघूया आता आपण. नोट कुठे दाखव मला. चल, कशी वही केली आहे. नोट कुठं काढत होता बघू दे. कुठले ह्याच वहीत आहे का? तो दाखवेल, तुम्ही नाही दाखवायचं. आता बघा पायावर लिहितोय, म्हणजे खूप हुशार आहे तो. त्याला असं वेगळं करायला आवडतं इतरांपेक्षा. आपण वहीवर लिहितो की नाही? आपण कुठे लिहितो? आपण कुठे लिहितो? तो कुठे लिहितो? पायावर. मग एकदम काय लिहिलंय? भारतीय. अर्धाच भ काढलाय, मारतीय दिसतंय ते. मध्येच मी बघितल्यामुळे प्रॉब्लेम झाला. चल काढ, नोट काढ. चल तुला मी देते, वेळ देते. बघू कशी काढतोय. पेन्सिलचा वापर कर, मग छान येईल. नको नाही, आता तू काढायची, तुला काम ते. आता तू नोट काढायची ती 10ची, मला काढून दाखवायची. तो अभ्यास आहे तुझा. मार नाही, पण तो अभ्यास आता तुझा. चल सुरू कर. तुझ्याकडे बघत नाही आम्ही. नोट काढून झाल्यावर सांग. हा चला.